खऱ्या अर्थाने आदिवासी मुलांचं शिक्षण वाचवण्यासाठी विरोधात्यांना मिळण्यासाठी या दोन्ही कपटी द्रोणाचार्य मोदी आणि अमित शहाच्या विरोधात लढता मरणाला तरी चाललेल्या मनवादी जातीवादी भाजपा आदेशाच्या सिस्टमच्या पुढे जाणार नाही, त्याची गुलामी पत्करणार नाही, त्यांना शरण जाणार नाही, हा लकी जाधव शब्द. आणि आदिवासी भागातून प्रत्येकाने आज जागतिक आदिवासी दिनाच्या दिवशी शपथ घ्यायची. आदिवासी विरोधी असणाऱ्या दोन्ही द्रोणाचार्यांना आणि महाराष्ट्रामध्ये असलेल्या त्या फसवणीसांना, मी फसवणीसच म्हणेल कारण तुम्हाला भारतीयांमध्ये भोपळा दिला आहे. 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम शासनाने पिचर साहेबांच्या माध्यमातून चालू केला, तो या मनुवाद्यांनी बंद केला. त्यामुळे मी त्यांना फसवणीच म्हणत. आदिवासींना फक्त गाजरा दाखवतात आणि भोपळा देतात. त्यामुळे फसवणीसांना पण माझं आव्हान आहे. आता आम्ही शिकलोय, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शिक्षणाचा अधिकार दिलाय, जयपालसिंह मुंडाने आम्हाला जगण्याचा अधिकार दिलाय, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी, आद्य क्रांतिकारक रामराजे मंगळे, राय ठाकरेंनी, कंट्या बिलांनी, खाजा नायकांनी, बाबूराव शेठमाक्यांनी आम्हाला लढण्याचा अधिकार दिलाय, गुरुगुण करण्याचा अधिकार दिलाय, बिरसा मुंडांनी आम्हाला क्रांती करण्याचा अधिकार दिलाय, जंगल जमीन वाचवण्याचा अधिकार दिलाय आणि एक बंड करण्याचा अधिकार दिलाय. आणि आपले आदिवासी आमदार खासदार शेंड झाले, हे गांडवे झाले, यांच्यात हिंमत नाही. तुमची लढाई तुम्हालाच लढायची आणि आपण सगळ्यांनी, राज्यातील आदिवासींनी, देशातील आदिवासींनी, आदरणीय महाराष्ट्राचे आमचे आदिवासींचे शेर हर्षवर्धन सपकाळ साहेब आणि आदरणीय राहुल गांधी यांच्या सोबत, यांच्या पाठीमागे खंबीर उभं राहून आपल्याला आदिवासींचं अस्तित्व, आदिवासींची ओळख आज आपल्याला टिकवायचंय. साहेब जाता जाता एकच सांगतो, मे महिन्यामध्ये वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून दिल्लीमध्ये एक कार्यक्रम घेतला, लाल किल्ल्यावरती, सगळ्या आपल्या देशाला माहिती आहे. आणि त्या आदिवासींना दिल्लीला बोलवलं. ओरिसा, झारखंड, इकडनं गोरा डोरा सारखं रेल्वेमध्ये कोंबून उपाशी तापाशी दिल्लीला बोलवलं. इकडनं आदिवासी गेले दिल्लीला आणि तडीपार आमिषाने आणि पेपर फुटीचा चोर आमिषाने आदिवासींना, ते गेलेल्या आदिवासींना वनवासी म्हणून पाठवलं. ते आमचे आदिवासी नाही, ते बाहेरून आलेले असतील, परंतु आम्ही आदिवासी आहोत, वनवासी नाही. त्यामुळे आदरणीय महामहिम राष्ट्रपतीने मध्य प्रदेशमध्ये 2 महिन्यापूर्वी त्या गोष्टीचा देशामध्ये उद्रेक झाला, निषेध केला अमित शहाचा. मग राष्ट्रपतींनी सांगितलं, कोई हमें वनवासी बोलता है लेकिन हम वनवासी नहीं, हम आदिवासी है. मग त्या आदरणीय राष्ट्रपती महामहिम मुर्मू मॅडम ने त्या तडीपार अमित शहाच्या तोंडामध्ये आदिवासींची चप्पल मारली, त्यांना दाखवून दिलं आम्ही आदिवासी आहोत. आणि आदिवासींचा येणाऱ्या 2027च्या जनगणनेमध्ये सगळ्या आदिवासींना माझं आव्हान आहे. संपूर्ण देशामध्ये आम्ही आंदोलन करतोय, आंदोलन चालवतोय. 1951 पर्यंत आदिवासींचा स्वतंत्र धर्म कोलम होता, परंतु 1961 साली आदिवासींचा स्वतंत्र धर्म कोलम काढला आणि त्या माध्यमातून आदिवासींचे तुकडे झाले. कोणी हिंदू संस्कृतीला मानायला लागला, कोणी ख्रिश्चन, मुस्लिम, जैन, शीख या संस्कृतीला मानायला लागला आणि त्या माध्यमातून आदिवासींचे तुकडे झाले. त्यामुळे मी सरकारकडे मागणी करतोय, जो 1951 पर्यंत आदिवासींचा धर्म कोलम होता तो आम्हाला पुन्हा मिळावा. आम्ही तुमच्याकडे भीक मागत नाही. आमचं अस्तित्व वाचवण्यासाठी, आमचं जंगल वाचवण्यासाठी, आमची स्वतंत्र ओळख टिकून राहण्यासाठी आम्हाला आमचा धर्म कोलम पाहिजे. त्यामुळे तुम्हीही ना हिंदू आहे, ना ख्रिश्चन आहे, ना मुस्लिम आहे, ना शीख आहे, ना जैन आहे, ना गिरिजन आहे, ना वनवासी आहे. आदिवासींचा कुठलाही धर्म नाही. आता संविधानात दिलं आदिवासी कोणत्या धर्माला म्हणू शकतो, त्याचं आरक्षण खतम होत नाही. शीख जैन संघ म्हणत असत, त्यांचं डिलिस्टिंग करायचं
त्याचं आरक्षण बंद करायचं हे शासनाचं मोठं षडयंत्र चालू आहे. त्यामुळे या षडयंत्र रचणाऱ्या द्रोणाचार्याला माझं आव्हान आहे, अरे संविधानामध्ये दिलेलं आहे आदिवासी कोणत्या संस्कृतीला कोणत्या धर्माला मानू शकतो, त्याचं आरक्षण संपत नसतं. म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आपल्या बापांनी आपल्याला जगण्याचा अधिकार दिला, संविधानामध्ये आपले कायदे मजबूत बनवले, तर हे मनुवादी लोक आपल्या विरोधात षडयंत्र असतात. त्यामुळे 2027च्या जनगणनेमध्ये 7-8 नंबरला जर आपला धर्म कॉलम मिळाला नाही आणि इतर याच्यामध्ये आदिवासी लिहायचं. पुढं जी आपली वारली पावरी कोकणात कोळीबाजू जे असेल ते लिहायचं. त्यासाठी आम्ही पुन्हा देशामध्ये वातावरण तयार केले. जर तुम्हाला डिलिस्टिंग करायचंय तर मग हिंदू संस्कृतीला मानणाऱ्यांचं का करत नाही तुम्ही? मोदीजी आणि अमित शहा त्यांना हिंदू राष्ट्र करायचंय आणि आमच्या आदरणीय राहुलजींना आदिवासी राष्ट्र करायचंय. तुम्हाला कोणतं राष्ट्र पाहिजे? कोणतं पाहिजे? त्यासोबत साहेब अजून एक मुद्दा आहे आमचा. आदिवासींच्या आरक्षणात मोठ्या प्रमाणात घुसखोरी झालेली आहे. बोगस आदिवासींनी खोटे सर्टिफिकेट घेऊन आदिवासींच्या नोकऱ्या बळकावल्या, राजनैतिक पदांवरती त्यांनी पद घेतले, शिक्षणात घेतले. त्या विरोधात आपला लढा उभा करून मान्य सुप्रीम कोर्टाने 6/2017 जो निकाल दिला, बोगसांनी आदिवासींचे खोटे सर्टिफिकेट असतील ते रद्द करून खऱ्या आदिवासींना न्याय द्या. त्या माध्यमातून आम्ही काम करतोय आणि त्याच माध्यमातून जर या मनुवाद्यांना जातीवाद्यांना डिलिस्टिंग जर करायचंय तर आदिवासी समाजाच्या मुलगी गैर आदिवासी सोबत लग्न करते आणि गैर आदिवासी समाजाच्या मुलीच्या आरक्षणावरती सर्टिफिकेट वरती आदिवासींची जमीन मोठ्या प्रमाणे घेण्याचा प्रयत्न करतोय. आदिवासी राजकीय पदांवरती त्यांना उभं करतोय. आदिवासी नोकऱ्यांचं आरक्षण मिळवलेलं आहे. मग तुम्ही त्या मुलींचं गैर आदिवासी सोबत केलेल्या आदिवासी मुलींचं डिलिस्टिंग केलं पाहिजे, ही या मंचावरून ही मागणी करतो. त्यासोबत आज आपल्याला माहित आहे आदिवासी समाज हा दयाळू, प्रामाणिक आणि एकनिष्ठ राहणारा समाज आहे. त्यामुळे साहेब आदिवासी समाज हा शेवटच्या श्वासापर्यंत महाराष्ट्राचे शेर आदरणीय हर्षवर्धन सपकाळ साहेब आणि आदरणीय राहुल गांधींच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. देशाचा आदिवासी तुमच्या सोबत राहील, कारण तुम्ही आदिवासींच्या हक्कासाठी लढतात आणि आमच्याच आदिवासी नेते आमच्यासाठी लढत नाही. त्यामुळे आदिवासी आमदार खासदारांचा विजय